गिरणी कामगार हे जुटीचा, गिरणी कामगार हे जुटीचा. कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं. आवाज कुणाचा, आवाज कुणाचा. मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांसाठी 10 मार्च रोजी मोठा संयुक्त लढा उभारण्यात आला. आझाद मैदान येथे झालेल्या या आंदोलनात तब्बल 16 कामगार संघटना एकत्र आल्या होत्या. गेली अनेक वर्ष गिरणी कामगारांना घरेही मिळावीत यासाठी लढा सुरू असून मुंबई बाहेर नव्हे तर मुंबईतच घरे मिळाली हवीत ही आंदोलनातील प्रमुख मागणी होती. या लढ्यात गिरणी कामगार वारस संघर्ष समितीसुद्धा सक्रियपणे सहभाग झाली होती. गिरणी कामगार वारस संघर्ष समितीच्या मोठ्या संख्येने गिरणी कामगार आझाद मैदानात उपस्थित राहिले होते. समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हक्काच्या घरासाठी जोरदार आवाज उठवला गेला. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तात्काळ निर्णय घेण्याची मागणीही करत गिरणी कामगारांना न्याय मिळावा आणि निर्णायक उत्तर आल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही असा इशाराही देण्यात आला. गेले अनेक दशके प्रलंबित असलेला हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी ठामपणे मांडली आहे. सर काय सांगाल, पुन्हा गिरणी कामगार मुंबईत येऊन धडकला, यंदा आश्वासनच भेटणार का, काय मागण्या पण पूर्ण होणार? नमस्कार, मी आनंद मोरे, संयुक्त लढा समितीचा एक घटक म्हणून गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती अध्यक्ष. सरकार आम्हाला हे समजत नाही की संघर्ष करायला काय लावतं, कारण जागा आहे, सर्व काय आहे. जवळजवळ 56 वसाहती आहेत मुंबईमध्ये आणि एका वसाहतीमध्ये जर कमीत कमी 5000 घरं दिली किंवा 2000 जरी घरं दिली तरी 1.25 लाख लोक गिरणी कामगारांना घरं होऊन जातात पूर्ण. पण सरकार फक्त आश्वासन देते. 9 जुलै 2025ला आम्ही जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाला नंतर सामोरे आपले कॅबिनेट मंत्री आले होते. कॅबिनेट मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी भेटायला बोलवलं. तिथे भेटायला गेल्यानंतर फक्त चर्चा झाली. 17वा कलम जो त्यांनी कॅन्सल रद्दच केलं नव्हतं. नंतर आम्ही 9 सप्टेंबरला त्यांच्या जेव्हा बंगल्यावरती घेतलो, हंगामा केला, तेव्हा त्यांनी 9 सप्टेंबरचं सांगितलं की माझ्या टेबलावरती फाईल आली आणि मी ते फाईलमध्ये तो तुमचा 17 नंबरचा कॉलम रद्द करतो. मला हे समजत नाही, गिरणी कामगाराची हक्काची मुंबई असताना त्याला संघर्ष करावा लागतोच का? हे सरकार मला वाटतं झोपे सोंग घेते की डोळं झाक करते हे काही समजत नाही. आता आम्हाला अनेक लढा तीव्र करावा लागेल, कारण जर सरकार नाहीच ऐकलं तर आम्हाला विधानसभेमध्ये घुसावं लागेल. आम्हाला आता फक्त निरोप आलाय की तुम्हाला उपसचिवची भेट चालेल का? उपसचिव कोण आम्ही त्याला ओळखत पण नाही. कमीत कमी आम्हाला फक्त आता भेट पाहिजे म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट पाहिजे, दुसरं आम्हाला कोणाची भेट नको. स्वतः 2 दिवसाच्या अगोदर मुख्यमंत्री बोलले होते की गिरणी कामाला मी घरं देतो. कुठे? मुंबईच्या आसपास. आम्हाला आसपास वगैरे काय नको, आम्हाला मुंबईतच घरं पाहिजेत. आणि जर स्वतः मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही मैदान सोडणार नाहीये असा आमचा निर्धार आहे. तिसरी पिढी आहे गिरणी कामगारांची, नेमकं का डावललं जातं? मला आम्ही कुठेतरी कमी पडतोय किंवा मला म्हणायचं की जे देण्याची दानत लागते, नियत लागते राज्य सरकारची, त्यांची नियतच नाही. त्यांना फक्त अदानी अंबानी या लोकांना जागा फटाफट देऊ शकतात, पण सामान्य गिरणी कामगाराला जागा द्यायचं म्हणलं तर जमत नाही. तेवढा जागाच नाही. म्हणजे जागा आम्ही दाखवतो. तर जागा तुम्हाला कमी पडत असेल तर कांजूरची जागा आहे, जवळ 2000 स्क्वेअर फूट जागा आहे. त्यातली आम्हाला फक्त 200 एकर जरी जागा दिली, 2000 एकर जागा त्यातली फक्त 200 एकर दिली तरी गिरणी कामगाराची घरं होती. पण सरकारने फक्त जागा देणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं संघर्ष करत आहोत. आता आम्हाला आता एक अर्धा पाऊण तासाच्या अगोदर 4-5 आमदार येऊन गेले. भाई जगताप आले, काँग्रेसचे आमदार, परत राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब आले, तसेच शिवसेनेचे देसाई साहेब आले आणि सुनील शिंदे साहेब आले. आम्हाला तर ह्या साहेबांनी सांगितलं, आपल्या जगताप साहेबांनी, तुम्ही इतर रस्त्याची लढाई लढा, आम्ही विधानसभेमध्ये लढाई लढतो. आम्ही सगळं पाठच करून आलोय. यांची नाही कपडे उतरवली तर आमचं नाव सांगून टाकू नका असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे आमदार, सर्व आमदारांना पाठिंबा आहे.
सर्व विरोधकांचा पाठिंबा आहे, आमदारांचा पाठिंबा आहे. राज्य सरकार बोलते गिरणी कामगाराला घर द्यायचं, आपले एकनाथ शिंदे बोलतायत मराठी माणसाला मुंबईत आणायचं. मग अडतंय कुठे? मग देवेंद्र फडणवीस साहेबांना काय वेळ नाही का, त्यांच्या मनात नाही का मराठी माणसाला आणायचं? त्यांना द्यायचेच घर कुणाला ते तरी त्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांनी, की घरं ही बांधलीत. आता या 2 मिल बॉम्बे टँक आणि न्यू सिटी मिलची घरं बांधली गेली, ती कधी देणार? ते लोकांना ती घरं ताब्यात द्या. का ती घरं तुम्ही कोणाला वाटणार आहात का? आणि जवळजवळ 11 मिल NTC आहेत, त्यांचा वाटाच दिला नाही अजून. ते म्हणतात की मिल चालू आहे. मिल चालू आहे तर मिल कामगार घरी आहेत, मग चालू कुठे आहेत? आमचं मत आहे मिल कामगार चालू असू द्या, काही असू द्या मिल, पण मिलचा वाटा द्या आणि त्या वाटा दिल्यानंतर तिथं डेव्हलप करा. आणि तो डेव्हलप झाला गिरणी कामाचा जो वाटा आहे तो वाटा जर दिला तर तिथं गिरणी कामगाराची घरं होतील आणि जे गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत त्यांना घर मिळेल. नमस्कार, मी मनीषा बाबूराम पेडामकर. मिल कामगारांची वारस आहे. माझे मिस्टर श्रीनिवास कॉटन मिलला होते. सासरे पण श्रीनिवास कॉटन मिलला कपड्या खात्यामध्ये होते. आणि मी आनंद मोरे सर यांच्या संघटनेतून बोलते. वंचितचा विषय पकडायचा आहे मला. जे आम्ही वंचित कामगार राहिलोय 2017, 2010 की 16 याच्यामध्ये आम्हाला माहिती नव्हतं, कारण मिल बंद झाल्या. आम्ही देशोधडीला लागलो तर आम्हाला काहीच माहिती नाही की इथे फॉर्म निघालेत, काय निघालेत, कारण आमची खाण्याची मोज झालेली होती. आम्ही कसे दिवस काढले ते आम्हाला माहिती आहेत. म्हणून आम्ही बाहेर निघून गेलो, मुंब्रा साईड वगैरे या साईडला राहायला गेलो. तर मला काय माहित नाही की इकडे फॉर्म निघताय का, मिल कामगारांचं काय होतंय. कारण या उद्देशाने माझा नवरा मार खाल्ला नव्हता. माझ्या नवऱ्याला खूप मारलं होतं. म्हणजे मिल बंद असताना सुद्धा माझा नवरा कामाला जायचा, तर नाईटला गेलेला असताना त्याला खूप मारलं होतं. त्या हिशोबाने ते मग मिलकडे काही लक्ष नाही दिलं. तर हे फॉर्म निघाले ते आम्हाला काय माहित नाही. तर आता मला माहित पडलंय, तर मी काय फॉर्म भरलाय नाही. तर मला फॉर्म भरायचे आमच्या सर्व मिल कामगारांना, जेवढे वंचित कामगार आहेत त्यांना मी फॉर्म भरण्याची एक संधी द्यावी, ही मी देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती करते की सर्व मिल कामगारांना एक संधी द्यावी फॉर्म भरायची आणि ह्या लोकांबरोबर आमचे बी काम घरं मिळावी, अशी मी मोठी अपेक्षाने तुम्हाला विनंती करते. आणि आम्हाला मुंबईमध्येच घर पाहिजे, बाहेर कुठे नको, कारण आमच्या गोरगरिबांचा तुम्ही अंत बघू नका. एवढीच मी तुम्हाला बोलून माझं भाषण संपवते. नमस्कार, मी रमेश शिवाजी कांबळे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद साहेब मोरे यांचा मी संघटक आहे. आणि परत बोलू, स्टार्ट पूर्ण करू. नमस्कार, मी रमेश शिवाजी कांबळे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे साहेब यांचा मी संघटक आहे. तसेच गिरणी कामगार संयुक्त लढा समिती आज या 16 संघटनेच्या माध्यमातून आज इथे मोर्चा आलाय. हा मोर्चा प्रथम आम्ही 9 जुलैला काढला होता, की जो 15 मार्च 2024चा GR होता ते त्याच्यामध्ये जे जाचक होती की तुम्ही रूम नाकारला तर तुम्हाला ह्याच्यातून बाद केलं जाणार होतं. तर त्या 14 संघटनेच्या माध्यमातून तो कॉलम 57 कॉलम रद्द करण्यात आला. आणि त्यामध्ये आज आम्ही मोर्चा का काढलाय, कारण का सत्ताधाऱ्यांचा तो कॉलम रद्द झाला, पण त्यांनी त्यामध्ये सुधारित GR दिला नाही किंवा तो कॉलम रद्द केला. तर सुधारित GR मध्ये असं लिहिलं पाहिजे होतं की तुम्हाला आम्ही मुंबईतच घर देतोय. आणि आता तुम्ही बघितलं असणार त्या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये की माननीय मुख्यमंत्री साहेब बोलले की आम्ही तुम्हाला मुंबईच्या लगत घर देतो. अरे पण लगत मुंबईच्या लगत कसं आहे? आमच्या कष्टाने आमची जी मुंबई ती घडली, ती गिरणी कामगार यांनी घडली. जे 107 हुतात्मे झाले संयुक्त मुंबई चळवळीमध्ये, त्यामुळे तेही हुतात्मे आमचे होते, गिरणी कामगारांचे होते. म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला मुंबईच्या घर का नाही द्यायचं चाललंय. आम्ही मुंबईत आम्हाला घर पाहिजे, कारण आमच्या आई वडिलांनी आणि आमच्या कामगार बंधूंनी मुंबईत राबले. आम्ही संप झाला, मला वाटतं 18 जानेवारी 1982 संप झाला. आता संपामध्ये अनेक गिरणी कामगार देश दौडवायला लागले. कोण मुंबईमध्ये ज्यांना परवडते राहिले, पण ज्यांना नाही पडते मुंबई सोडून गावी गेले, ते कायमस्वरूपी गावी गेले. आणि माननीय आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब बोलले की मराठीचा घसरतोय मुंबईमध्ये. घसरतो का घसरते?
कारण का तुम्ही बोलता देतो आम्ही देतो घरं मुंबईत देतो, पण तुम्ही शेवटी एमएमआरच्या नावावरती तुम्ही जर शेलू वांगीला घरं बांधली ती आम्हाला घरं नको आहे आणि पुन्हा तुम्ही बोलता की जी आर कॅन्सल केला 17 नंबर कॉलम, मग तुम्ही सांगताय की आम्ही मुंबईत घर देतो, पण आम्हाला ते मुंबई लगत नको, आम्हाला मुंबईतच घर पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आज 16 संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथे आंदोलनाला आलोय. आणि आता आमच्या मोर्चामध्ये माननीय सचिन भाई यांनी आमचं नेतृत्व केलं मोर्चाचं. तसंच आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कामगार नेते भाई जगताप आले, जितेंद्र आव्हाड साहेब आले, आपले जयंत पाटील आले. यांनी आम्हाला सांगितलं की हा विषय तुमच्या घराचा विषय आम्ही माननीय मंत्रालयामध्ये उचलून धरू, त्यासाठी आम्ही हे मैदान सोडणार नाही. जो म्हणजे समोरून निर्णय येत नाही तो आम्ही इथून आम्ही हलणार नाही, आमची एकनिष्ठ भावना आहे. जय महाराष्ट्र. नाही भेटलेच पाहिजे, कारण का आता जर 14-15 संघटना एकत्र आले तर तो कॉलम रद्द होऊ शकतो. त्यामुळे तो कॉलमचा सुधारित जी आर आमची आम्ही अपेक्षा करतोय. त्या आमच्या 16 संघटनेच्या माध्यमातून आम्हाला तो 17 कॉलम रद्द झाला, आम्हाला सुधारित जी आर भेटला की मुंबईतच पाहिजे. आणि आम्हाला आशा आहे की विधानसभेमध्ये एवढे बसले आमदार सर मराठीच आहे ना, तर त्यांनी आमची बाजू त्यांनी धरून लावली नाही तर नक्की आम्हाला मुंबईत भेटेल, ते आम्ही आशा बाळगतो.